आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि फास्ट फूड सेंटरमध्ये पनीरच्या नावाखाली ग्राहकांना चीज ॲनालॉग देऊन दिशाभूल केली जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या नागपूर विभागानं दिनांक 5 ते 11 मे दरम्यान शहरातील आणि परिसरातील रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण 102 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 77 व्यावसायिकांनी पनीर आणि चीज ॲनालॉगचा स्पष्ट उल्लेख केल्याचं आढळून आलं, तर नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. नागपूर इथं शीलकला सागर आणि गार्डनर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 15 ते 30 मे दरम्यान आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्साहात सुरुवात झाली. या शिबिरात 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून अभिनय, दिग्दर्शन, नाट्यलेखन, वेशभूषा, रंगभूषा आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 12,577 बागमती एक्सप्रेसमध्ये बैतूल ते इटारसी दरम्यान झालेल्या तपासणीत विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 1,03,20 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा असं आवाहन केलं आहे. मागील 2 वर्षांप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ नागपूर कार्यालयाच्या वतीनं 15 ते 18 मे दरम्यान आंबा आणि मिलेट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन इथं आयोजित करण्यात आला आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांसाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थेमार्फत मोफत ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमृत ड्रोन मिशन अंतर्गत 10 दिवसांचा निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून वय 18 ते 55 दरम्यान असावे. उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा. तसेच कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून फिटनेस दाखला सादर करणे बंधनकारक आहे. योजनेविषयी अधिक माहिती आणि अर्जासाठी महाअमृत.org या लिंकचा वापर करता येईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.